आपण ज्या वेळेला स्मार्ट मीटरची सक्ती केली त्या स्मार्ट मीटरला बऱ्याच वेळेला आम्ही विरोध केला, वेगवेगळ्या माध्यमातून निवेदन दिलेली होती. पण आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की हा देश दोन माणसांच्या हातात द्यायचं वरचं सरकारचं धोरण आहे आणि त्यामुळं अडाणीची जी काही वीज आहे ती वीज वापरली गेली पाहिजे. हे महावितरणला आधी सक्तीचं केलंय आणि मग महावितरण आम्हाला सक्तीचं करतंय. त्यामुळे स्मार्ट मीटर मुख्यमंत्री असं सांगतात की स्मार्ट मीटरची काही सक्ती आम्ही केलेली नाही, पण आता आमच्या लोकांची जी तक्रार आहे की ज्या लोकांनी स्मार्ट मीटर बसवलेलं नाही त्यांच्या घरचं रिडिंग घेतलं जात नाही, त्यांचं रिडिंग घेतलं जात नाही आणि मग अंदाजे रिडिंग दिलं जातं ते दुप्पट तिप्पट दिलं जातं आणि इथं आल्यानंतर सांगितलं जातं की आधी तुमच्या घरचं मीटर बदला आणि मग आमच्याकडून ते जी काय रक्कम वाढलेली असेल ती करून घ्या. बरोबर आहे ना? नाही, पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्हाला काय सक्ती केली ते आम्हाला जे समजू देत. तुम्हाला स्मार्ट मीटर 100% जर काय करायचे असतील तर तुमच्या मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही फक्त असं कंपल्शन केलेलं नाही. आमच्या लोकांच्याकडे तुम्ही स्मार्ट मीटरची सक्ती का करताय ती चोरून करताय. मग असे एक दोघांनी सांगितलं की कॉलनी जर काय असेल किंवा अपार्टमेंट असेल तर अपार्टमेंटला फवारणी करतो म्हणून सांगितलंय आणि मग स्मार्ट मीटर बसवत आहे. त्यामुळे पहिला या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. तुम्हाला जर काय स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये उरलेल्या लोकांना तुम्ही सक्ती केला तर आत्ताची कुठलीही बिलं आम्ही भरणार नाही. आम्ही त्याची इथं होळी करू. तुम्ही चौपट पाचपट लावताय. सगळ्यांना टेलिफोन एक्सचेंजची सगळ्यांना माहिती असावी म्हणून सांगतो. तुम्हाला सुद्धा अधिकाऱ्यांनी या गोष्टीची माहिती असावी की आपल्याकडे पूर्वी फोन असायचे आणि हळूहळू स्मार्टफोन आल्यानंतर टेलिफोन एक्सचेंज जे असेल ते बंद झालं. तुमचं सुद्धा महावितरण काही दिवसानंतर तुम्ही आता साध्यात नाही आहे पण सुपात आहे. तुमच्यावरती सुद्धा ही गदा आहे. जे सर्वसामान्य आमच्या लोक आहेत त्यांच्या नोकऱ्यांच्या वरती गदा आहे आणि फक्त 7,000 8,000 वरती अदानीने आता माणसं ठेवलेत आणि ते स्मार्ट मीटर बसवत चालले. त्यामुळं स्मार्ट मीटर तुम्ही आता बसवत गेला तर याच्यानंतरची गाठ बरोबर शिवसेनेची असेल. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हे खपवून घेतलं जाणार नाही. दुसरी गोष्ट मगाशी सांगितली 7.5 HP ची जी काही मोटर आहे एक मुळात आधी एक भाग असा आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी या सोलर वरती करायचा प्रयत्न करताय, पण 7.5 HP ची मोटर ही सोलर वरती चालत नाही. आमच्या शेतकऱ्यांनी गेल्या 2 वर्षापूर्वी पाईपलाईन टाकले आणि त्याला तुम्ही इलेक्ट्रिक करंट देत नाही. तुमचा GR आल्यापासून हे तुम्ही बंद केलाय. तुम्ही लोकांच्यासाठी काम करताय की शासनासाठी काम करताय हे आधी ठरवा. आणि त्यामुळे आम्हाला रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नाही. जी उत्तर आम्ही आज मोर्चा घेऊन आलोय त्याची उत्तर आम्हाला आता मिळाली पाहिजेत. तालुका प्रमुखांनी मगाशी सांगितलं, मला निश्चित माहिती आहे की तुम्ही आजपासून ऐकत होता, पण आजऱ्यामध्ये ज्या पद्धतीचा MSEBच्या कार्यालयाकडून MSEBच्या अधिकाऱ्यांच्याकडून आणि त्यांच्या खालच्या लोकांच्याकडून लोकांच्या वरती जो काही दबाव टाकला जातोय तो दबाव आम्ही इथं झुगारण्यासाठी आलोय. तिरडी मोर्चा आणलाय. तिरडी मोर्चा शिवसेनेनं बऱ्याच वेळेला जरी काढलेला असला तरी MSEBला एक सांगून ठेवतो की तुम्हाला लोकांची सेवा करायला बसवलंय. तुम्ही जर काय मालक म्हणून करणार असाल तर तुमची तिरडी बांधल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. या सगळ्यांनी सर्वसामान्य ग्राहकाकडून किंवा लोकांच्याकडून परत जर काय तक्रार आली तर आमच्यावरती कुठल्याही केसेस पडू देत. सगळे पोलीस अधिकारी आहेत म्हणून सांगतो. शिवसेनेला केसेस घेणं काही फारसं नवीन नाही. संभा पाटलाने 100 केसेस अंगावरती घेतले. जेव्हा लोक येतात तेव्हा विश्वास असतो की इथं गेल्यानंतर प्रश्न सुटतोय. आम्ही आमची बिलं कमी करा म्हणून आलेलो नाही, लोकांच्यासाठी आलोय. त्यामुळे लोकांना कुठल्याही परिस्थितीत त्रास होऊ नये याची जबाबदारी महावितरणने घ्यावी एवढं सांगतो.